चला मोल कन्सेप्टची जर्नी कंटिन्यू करायची आहे आपल्याला. आता काय करूया आपण वॉटरचं एक्झाम्पल घेऊया. मी इथं वॉटर लिहितोय तर त्या वॉटरचं फॉर्म्युला काय असणार आहे H2O. चला ह्याच्यात आपण बहुतेक वॉटर संपलं की काय शाई संपलेली दिसते असू दे. ठीक आहे H2O म्हणजे वॉटर. वॉटरचे दोन मासेस आपण लिहू शकतो. कसे वॉटरचे दोन मासेस म्हणजे 18 AMU पण आपण लिहू शकतो आणि 18 ग्राम पण लिहू शकतो. बट 18 AMU म्हणजे काय तर AMU मध्ये कुणाचं मास मोजतो आपण. AMU मध्ये आपण एका ऍटमचं मास मोजतो किंवा एका मॉलिक्युलचं पण मास मोजू शकतो आपण. बघा AMU मध्ये कशाच मास मोजू शकतो एका मॉलिक्युलचं मास सुद्धा मोजू शकतो. म्हणजे 18 AMU म्हणजे दिस इज द मास ऑफ 1 H2O मोलेक्युल. एका मोलेक्युलचं मास आपण AMU मध्ये मोजू शकतो. व्हॉट इज दिस 18 ग्राम. सी दिस इज द मोलर मास ऑफ वॉटर. हे कोणाचं आहे मोलर मास ऑफ वॉटर म्हणजे तिथं मास ऑफ Na particles of water. This is also called as a gram molecular mass in gram. सॉरी इन ग्राम नाही समोर ग्राम लिहिलेच की ग्रॅम मोलेक्युलर मास म्हणू शकतो. ग्रॅम ॲटॉमिक मास आणि ग्रॅम मोलेक्युलर मास दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. ग्रॅम ॲटॉमिक मास म्हणजे काय 1 मोल ॲटमचं मास आणि ग्रॅम मोलेक्युलर मास म्हणजे काय 1 मोल मोलेक्युलचं मास. मी इथं लिहूनच ठेवतो परत गोंधळ नको. व्हॉट इज द ग्रॅम ॲटॉमिक मास and what is the gram molecular mass. gram atomic mass म्हणजे काय तर it is the mass of 1 mole atoms and what is the gram molecular mass of 1 mole मोलेक्युल्स. फरक बघा मी इकडे उभा राहतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ग्रॅम ॲटॉमिक मास म्हणजे मास ऑफ 1 मोल ॲटम्स म्हणजे किती ॲटम्स Na ॲटम्स. आणि व्हॉट इज द ग्रॅम मोलेक्युलर मास ऑफ 1 मोल मोलेक्युल्स. 1 मोल मोलेक्युल म्हणजे किती Na मोलेक्युल्स 6.022 × 10⁻23. परंतु तुम्ही म्हणणार सर AMU आपण ऍटम साठी पण वापरलं होतं. मग ह्या AMU च्या ऐवजी आपण एक नवीन युनिट वापरूया. त्याला आपण म्हणायचं U and U is nothing but the unified mass. U म्हणजे काय युनिफाइड. मग युनिफाइड मास म्हणजे U आणि हे कुणाचं मास युनिफाइड मास मध्ये काय मोजतो आपण इट इज द मास ऑफ 1 मोलेक्युल. कुठल्याही सबस्टन्सच्या एका मोलेक्युलचं मास मोजायचं असेल तर युनिफाइड मास मध्ये मोजायचं. आणि आपली लास्ट क्वांटिटी कोणती जी पहिल्यांदा शिकलो होती ती लास्ट क्वांटिटी घेऊया ॲटॉमिक मास युनिट म्हणजे AMU. हे कुणाचं आहे इट इज द मास ऑफ 1 ॲटम. आता क्लिअर झालं का सगळं एकत्र समरी आली लेक्चरची समरी सगळी झाली. एका ॲटमचं मास मोजायचं आहे AMU मध्ये मोजा. एका मोलेक्युलचं मोजायचं आहे युनिफाइड मध्ये मोजा. 1 मोल ॲटमचं मोजायचं आहे ग्रॅम ॲटॉमिक. 1 मोल मोलेक्युलचं मोजायचं आहे ग्रॅम मोलेक्युलर मास. पण हा ग्राम शब्द आपण वापरत नाही त्यामुळे ॲटॉमिक मास म्हणायचं. मग ॲटॉमिक मास म्हणले की काय येणार तुमचं 1 मोल ॲटमचं मास. मोलेक्युलर मास म्हणजे 1 मोल मोलेक्युलचं मास. युनिफाइड मास म्हणजे काय एका मोलेक्युलचं मास. आणि AMU म्हणजे काय एका ॲटमचं मास. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. मी तोपर्यंत काय करतो तुमच्यासाठी एक न्यूमेरिकल इकडं लिहून घेतो. चला न्यूमेरिकल लिहून घ्यायचा. व्हिडिओ पॉज करा. चला क्वेश्चन वाचा जरा बघू काय आहे. द मास ऑफ an atom of an element is 6.66 × 10⁻24 gram. Calculate its molar mass. तुम्हाला काय करायचं आहे मोलर मास कॅल्क्युलेट करायचं. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मोलर मास. मोलर मासचा फॉर्म्युला काय किंवा मोलर मास म्हणजे काय आता थोड्या वेळापूर्वी इथे लिहिलं होतं इट इज द मास ऑफ बरोबर आहे 1 मोल ॲटम. बरोबर आहे का
इट इज द मास ऑफ 1 मोल ॲटम. जर तुम्हाला एका ॲटमचं मास दिले, इथे तुम्हाला मास ऑफ एन ॲटम दिलेला आहे, हे कुणाचं मास आहे? एका ॲटमचं मास दिलंय, तुम्हाला 1 मोल ॲटमचं मास काढायचं आहे. मग काय करायचं? ह्या एका ॲटमच्या मासला Na ने मल्टिप्लाय करू ना, कारण Na ॲटम्स म्हणजेच 1 मोल ना. मग आपण याला असं लिहूया का, मास ऑफ 1 ॲटम इंटू Na इंटू Na. मास ऑफ 1 ॲटम तर तुम्हाला दिलेला आहे 6.66 इंटू 10⁻⁻24 ग्राम इंटू Na म्हणजे किती असतं 6.022 इंटू 10⁻23. हे 10⁻⁻24 हे 10⁻⁻23 किती आलं 10⁻⁻1 ग्रामला ग्राम हे राहिलं, तर ह्याचं किती आन्सर येईल बघा 6.6 इंटू 6.022. मी रेडीमेड कॅल्क्युलेशन देतो, तुमचं तुम्ही नंतर करून बघा. 3.99 आन्सर किती आलं 3.99 इंटू 10⁻⁻1 ग्राम. हे -1 घालण्यासाठी सॉरी 39 36 येते सॉरी. हा डेसिमल इकडे सरकवला, आठवतंय का DL प्लस डेसिमल लेफ्टला सरकवला, सायंटिफिक नोटेशन मध्ये घेतलं होतं. हा डेसिमल इकडे आला 3.999 इंटू 10⁻0 म्हणजे 1 ग्राम, आणि ही राऊंड फिगर किती येतं 4 ग्राम येणार आहे. लक्षात आलं का? बरोबर आहे का? सिंपल आहे. मोलर मास कॅल्क्युलेट करणं, 1 मोल ॲटमचं मास कॅल्क्युलेट करायचं, आणि एका ॲटमचं मास दिलं असेल तर त्याला Na म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 न सिंपल मध्ये मल्टिप्लाय करून टाकायचं. आता आपण आपला लास्ट पार्ट आलो, दॅट इज पार्ट ॲज मोल. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मोल? मोल म्हणजे काय बघा, द अमाउंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे हे सबस्टन्स असं अमाउंट असतं. आपण युनिट्स मध्ये सुद्धा बघितलं की अमाउंट ऑफ सबस्टन्स मोजायचं युनिट कुठला आहे? मोल आहे. तर मोल म्हणजे काय, दी अमाउंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे सबस्टन्सची अशी क्वांटिटी आहे which contains as many particles that are present in 12 gram of carbon 12 atoms, and this is called as a 1 mole. म्हणजे काय, कार्बन 12 चे 12 ग्रॅम घ्यायचे. सिंपल आहे बघा, कार्बन 12 चे 12 ग्रॅम ॲटम्स घ्यायचे. कसे? मी माझ्या मोजणीमध्ये कार्बन 12 चा 1 ॲटम 2 ॲटम 3 ॲटम 4 5 10 असे घेतले, आणि हे जर परत वजन केलं 12 ग्रॅम भरलं. मी दुसरीकडे एक्स ॲटम घेतले, त्या एक्स ॲटम मध्ये ह्या 12 ग्रॅम मध्ये जेवढे ॲटम्स होते तेवढे ॲटम्स घ्यायचे. म्हणजे कार्बन 12 च्या 12 ग्रॅम मध्ये कार्बन 12 चे जेवढे ॲटम्स असतील तेवढेच ॲटम कुणाचे जरी घेतले तर ते किती भरणार 1 मोल. म्हणजे अमाउंट ऑफ सबस्टन्स which contains as many particles that are present in a 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 ॲटम. डेफिनेशन थोडीशी किचकट आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. बघा, कार्बन 12 चे 12 ग्रॅम घ्यायचे. आता इथे थोडंसं डेमो असू द्या. हे बघा, चला मी हे कार्बन 12 चे 12, ह्याचं वजन किती आहे 12 ग्रॅम, पण हा कोण आहे कार्बन 12. मग कार्बन 12 चे 12 ग्रॅम घ्यायचे, असे पार्टिकल्स ॲटम्स 12 ग्रॅम घेतले, आणि हे जर तुम्ही सगळे ॲटम्स मोजले तर हे ॲटम्स किती भरतात 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स भरतात. मग इकडे तुम्ही एक्स नावाचा ॲटम घ्यायचा, इकडे बघा एक्स नावाचा ॲटम घ्यायचा, किती घ्यायचा एवढे ॲटम्स घ्यायचे. त्याचे एक्स ॲटम आहे हा, त्याचे किती घेतले आपण 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स घेतले की हा एक्स काय झाला 1 मोल झाला. म्हणजे कार्बन 12 च्या 12 ग्रॅम मध्ये एवढे ॲटम्स असतात, आणि एवढे ॲटम कुणाची पण घेतली तर तो काय व्हायला पाहिजे त्याचा 1 मोल व्हायला पाहिजे. आणि एवढ्या सगळ्याचं वेट मोजलं, मास मोजलं तर ते त्याचा ॲटॉमिक मास भरणार आहे. आलं का लक्षात? चलो आता आपल्याला काय करायचं आहे, मोल वरून मास, मास वरून मोल काढायचं आहे आपल्याला. मोल वरून मास आणि मास वरून मोल, आणि हे जे कन्वर्जन असेल ते तुमच्या
न्यूमेरिकल साठी अतिशय महत्वाचं असणार आहे. कसं बघा, मी एक कन्व्हर्जन देतो. कन्व्हर्जन म्हणण्यापेक्षा एक सिंपल आपल्याला Na पार्टिकल्स बरोबर आहे का इज इक्वल टू 1 मोल आहे की नाही. Na पार्टिकल म्हणजे 1 मोल आहे का, तर आहे. मोलला MOL लिहिलं तरी चालेल. Na पार्टिकल्स म्हणजे किती, 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स इथे आहेत बघा. सी दिस इज कॉल्ड ॲज अ Na ॲव्होगॅड्रोज नंबर. मग Na पार्टिकल म्हणजे 1 मोल असेल का, तर एक पार्टिकल म्हणजे किती मोल असेल सांगू शकता तुम्ही. एक पार्टिकल म्हणजे कसं असणार आहे, ह्या 1 ला 1 डिवाइडेड बाय Na मोल असणार आहे. बरोबर आहे का. n पार्टिकल्स म्हणजे किती, n पार्टिकल्स म्हणजे किती, n डिवाइडेड बाय Na मोल येणार आहे. बरोबर आहे का. आता आपल्याकडे काय करायचं आहे, तुम्हाला ग्रॅम च मोल मध्ये कन्वर्जन करायचं आहे. तुम्हाला एखादा सबस्टन्स x ग्रॅम मध्ये द्यायचा. इथे या, कुठला सबस्टन्स आहे हा रेड कलरचा, कार्बन 12. किती, 12 ग्रॅम. मग कार्बन 12 चा 12 ग्रॅम म्हणजे 1 मोल. हे एक स्टँडर्ड क्वांटिटी लक्षात ठेवा. कार्बन 12 चा 12 ग्रॅम म्हणजे 1 मोलच. मग कार्बन 12 चा मी 6 ग्रॅम दिला तर किती मोल. कार्बन 12 चा 12 ग्रॅम म्हणजे 1 मोल. तर मी जर तुम्हाला 6 ग्रॅम दिला तर तो किती मोल असेल, x मोल. 12 ग्रॅम म्हणजे 1 मोल, तर 6 ग्रॅम म्हणजे किती मोल, x मोल. किती मोल कसे काढायचे, x इज इक्वल टू किती येणार आहे, 1 into 6 divided by 12 म्हणजे 0.5 मोल आले. व्हॉट इज दिस 6 गिवन मास, व्हॉट इज दिस 12, दिस इज द मोलर मास. मग आपण इथं मोलचा फॉर्म्युला लिहू शकतो. इथे एक नवीन फॉर्म्युला लिहायचा आहे मोलचा, की मोल इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन डिवाइडेड बाय अपॉन मोलर मास केलं की काय येतात तुमचे नंबर ऑफ मोल्स येतात. नंबर ऑफ मोल्स. कुठल्याही सबस्टन्सचे मोल्स काढायचे असतील तर त्याला दिलेल्या मासला मोलर मासने डिवाइड केलं की त्याचे मोल्स हे यायलाच पाहिजेत. चलो एक काम करूया, हा फॉर्म्युला इकडे लिहून घेऊया. थोडासा वेळ लागेल, श्रम होतील पण होऊ देत. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय येणार आहे, गिवन मास अपॉन मोलर मास. चलो मी जर तुम्हाला 90 ग्रॅम वॉटर दिलं तर त्याचे मोल्स काढून दाखवा. सिंपल आहे. 90 ग्रॅम वॉटर म्हणजे किती मोल्स काढणार तुम्ही, कसं काढणार. गिवन मास किती आहे वॉटरचं, 90 ग्राम. फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा ना. 90 डिवाइडेड बाय काय, ह्याचं मोलर मास किती, हायड्रोजनचं 2, ऑक्सिजनचं 16, 16 2 18, किती आले 5 मोल्स. बरोबर आहे का. बघा मी जर तुम्हाला 4 ग्राम CaCO3 दिलं तर ह्याचं किती होणार आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास 4. कॅल्शियमचं मोलर मास किती येणार आहे, मी तुम्हाला कॅल्शियमचं दिलंय, कार्बनचं दिलं, ऑक्सिजनचं आहे. 16 48 आणि हे 12 40, सॉरी 16 48 आणि 12 60, 60 अधिक 40 100, किती येते 0.04 मोल. मोल्स काढणं सोपं आहे. आता आपल्याला मोलचं मास मध्ये, मासचं मोल मध्ये, पार्टिकलचं मोल मध्ये, मोलचं पार्टिकल मध्ये कन्वर्जन हे यायला पाहिजे, तर स्टॅकिओमेट्रिकची न्यूमेरिकल सेन आहेत. आपण या टॉपिक मध्ये अगदी 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 एंड ला आलेला आहे. आता मी काही गोष्टी तुम्हाला लिहून देतो. मोल्स, त्याचं कन्वर्जन आपल्याला पार्टिकल मध्ये करायचं असतं. एका मोल मध्ये किती पार्टिकल्स असतात, 6.022 into 10⁻³ मग 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स दिले तर किती होणार, 1 मोल होणार. ह्या मोलचं पार्टिकल मध्ये, पार्टिकलचं मोल मध्ये कन्वर्जन करायचं. शिवाय ह्या मोलचं मास मध्ये सुद्धा तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे. मासचं मोल मध्ये कन्वर्जन करायचं आहे. कसं करायचं आहे बघा. समजा तुम्हाला मोल्स दिलेले आहेत, त्याचं पार्टिकल मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर त्याला काय करायचं, तुम्ही N2 Na फक्त काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. दिलेल्या मोल्सला जर Na मल्टिप्लाय केलं की तुमच्या पार्टिकलची संख्या येते, आणि दिलेल्या पार्टिकलच्या संख्येला जर तुम्ही Na डिवाइड केले की तुमचे मोल्स येतात.
बरोबर आहे ना? चलो, मोलचं मास मध्ये कन्वर्जन करताना कसं करणार तुम्ही? इनटू मोलर मास ने मल्टिप्लाय करायचं, मास मोल्स मध्ये कन्वर्जन करताना डिवायडेड बाय मोलर मास ने काय करायचं, त्याला डिवाइड करायचं. चलो, आता आपल्याला काय करायचं आहे? 2Na हायड्रोजन ऍटम्स दिले, 2Na हायड्रोजनचे ऍटम्स दिले असतील तर त्याचे मोल्स कॅल्क्युलेट करा. किती होतील मोल्स? सॉरी, किती होणार आहेत? 2Na, 1Na म्हणजे किती? 1 मोल. तर हे किती झाले? 2 मोल हायड्रोजन ऍटम्स होतात का बघा. 1 Na म्हणजे किती? तुम्हाला हायड्रोजनचे ऍटम्स 2Na दिले तर 1Na म्हणजे किती असतं आपलं? 1 मोल. म्हणजे तुमचे हायड्रोजनचे ऍटम्स किती झाले? 2 मोल हायड्रोजनचे ऍटम्स आहेत. समजा तुम्हाला 2Na H2 मोलेक्युल्स दिले तर ते किती होणार? 2Na H2 मोलेक्युल्स दिले तर ते किती होणार आहे? 2 मोल H2 मोलेक्युल्स. एका मोलेक्युल मध्ये 2 हायड्रोजन ऍटम आहेत, म्हणजे त्याच्या हायड्रोजनचे ऍटम किती झाले? 2 मोल हायड्रोजन, 2 नाही 4 मोल हायड्रोजनचे ऍटम्स होणार. बरोबर आहे का बघा. चलो, आता एक क्वेश्चन घेऊया. तो क्वेश्चन असा आहे, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स इन अ 9.8 ग्राम H2SO4. H2SO4 चे 9.8 ग्राम दिला असेल तर त्यामधल्या ऍटमची संख्या काढायची आहे. मग काय करूया आपण? पहिल्यांदा 9.8 ग्राम जे H2SO4 दिले त्यातल्या मॉलिक्यूलची संख्या काढूया का? मॉलिक्यूलची संख्या काढायची, त्याला Na ने मल्टिप्लाय केलं की ऍटम्स येणार आहेत. सॉरी, मोल्स काढूया, मॉलिक्यूल्स काढूया आणि ऍटम्स. ह्या प्रकारच्या न्यूमेरिकलला तुम्ही मी कलर वेगळे वापरतो, फक्त स्क्रीन मध्ये दिसतोय काहीतरी लिहिलं पहा. या प्रकारच्या न्यूमेरिकलला तुम्ही थोडस वेळ लागू द्या पण वेगळं होऊ द्या. ऍट, ह्या प्रकारच्या न्यूमेरिकल आपण मोमो ऍट म्हणतात. हे ब्लू कलरचं मो म्हणजे मोल्स, हे रेड कलरचं म्हणजे मोलेक्युल्स अँड ऍटम्स. मग पहिल्यांदा काय करूया? मोलेक्युल्स काढूया. सॉरी, हे मोल्स, मोलेक्युल्स, ऍटम्स, मोल्स, मोलेक्युल्स, ऍटम्स, मोल्स, मोलेक्युल्स, ऍटम्स, मोल्स, मोलेक्युल, ऍटम, मोल्स, मोलेक्युल, ऍटम. चलो, ब्लू कलर मध्ये काय? मोल्स. ह्याचे मोल्स काढायचे. कसे काढणार मोल्स? व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ मोल्स? गिवन मास डिवाइडेड बाय मोलर मास. 9 मोल्स कसे करणार? 9.8 डिवाइडेड बाय किती? 9.8 ग्राम डिवाइडेड बाय H2SO4 चं मोलर मास किती येतं? 98. म्हणजे किती झालं? 0.1 मोल. आता मोलेक्युल्स काढायचे. तुम्हाला दिलेले H2SO4 1 मोल आलं, बरोबर ना? मग मोलचे मोलेक्युल्स म्हणजे पार्टिकल्स कसे काढणार? इनटू Na ने मल्टिप्लाय करायचं. मग इथं मी लिहितो मोलेक्युल्स. H2SO4 चे मोलेक्युल्स कसे करणार तुम्ही? 0.1 इनटू Na, that is equal to 0.1 into 6.022 into 10 raised to 23 molecules. मग ह्याला इकडे घालवण्यासाठी एक वर -1 ऍड केला तर 6.022 into 10 raised to 22 molecules झाले. आता ऍटम्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ऍटम्स कसे कॅल्क्युलेट करायचे? तर तुम्ही H2SO4 चा एक मॉलिक्यूल बघितला तर तुमच्याकडे 2 हायड्रोजन ऍटम, 1 सल्फर ऍटम आणि 4 ऑक्सिजन ऍटम, टोटल किती आहेत? 9 ऍटम्स आहेत. तुमच्याकडे एवढे मॉलिक्युल्स आहेत आणि एका मॉलिक्यूल मध्ये 9 ऍटम्स आहेत, तर टोटल ऍटमची संख्या किती झाली? नंबर ऑफ मॉलिक्युल्स 6.022 into 10 raised to 22 into 9. बरोबर आहे का? हे काय झाले तुमचे मोलेक्युल्स झाले. सॉरी हे टोटल ऍटम झाले. किती झाले? 6 9 54 into 10 raised to 22, पण इकडे काय आलं? 10 raised to 23 atoms. These are the total number of atoms present in the 9.8 gram of H2SO4. हे झालं टोटल ऍटम्स. तुम्हाला इंडिव्हिज्युअल हायड्रोजन किती आहेत, सल्फर किती आहेत, ऑक्सिजन किती आहेत काढता येतील की?
हे बघा H2SO4 चा एक मॉलिक्यूल घेतला तर 2 हायड्रोजन ऍटम्स आहेत. मग तुमच्याकडे H2SO4 चे टोटल एवढे मॉलिक्यूल्स आहेत, बरोबर आहे का? मग या मॉलिक्यूलला जर 2 ने मल्टिप्लाय केले तुमचे हायड्रोजनचे ऍटम्स येतील. तुमच्याकडे H2SO4 चे एवढे मॉलिक्यूल्स आहेत तर सल्फर ऍटम्स किती एवढेच राहणार. आणि एका मॉलिक्यूल मध्ये 4 ऑक्सिजनचे ऍटम्स आहेत आणि एवढ्या मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजनचे ऍटम्स किती होतील? दिस इंटू 4 होईल. लक्षात आलं का? सी दिस इज ऑल अबाउट द मोल्स, मोलिक्युल्स अँड ऍटम्स. आय होप की सगळं क्लिअर झालं असेल. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आतापर्यंत नीट आणि जेईई आणि सीईटी ला विचारलेले याच्यावरची आपण स्टॉइकियोमेट्रीची न्यूमेरिकल्स घेऊया. चालेल? चलो टिल देन ओके, गुड बाय, बेस्ट लक, अभ्यास करा.